मी 2 दिवस झाले व्हिडिओ काही काढत नाही आहे. विषय असा आहे की तुमच्या वहिनीला बरं नव्हतं. पूजा बघ ना काय म्हणते. तिला बसव खाली आणि उठ ना जरा. आता जर बाजूला आलोय जरा बघू येऊ तर तिला नव्हतं बरं. त्यामुळं कसं मीच बनवायचो. मी सतत इथंच असायचो. मी वडापाव बनवायचो, सगळं मीच करायचो. त्यामुळं मला काही वेळच भेटत नव्हता व्हिडिओ काढायला. पोरं पण ते दुपारी आले ना, ज्यावेळेस मी कधी व्हिडिओ काढायचो, कॉलेजचे पोरं शाळेतले पोरं आल्यानंतर पण व्हिडिओ काढायचो. पण ते पण काय मला जमच ना. सध्या माझी जरा धावपळ होती, त्यामुळं मी व्हिडिओ काही काढत नव्हतो. आत्ता जरा वेळ भेटलाय मला. ती पण आली जरा, तिला पण आता बरं आहे. काल काय कमेंट आलेली बघा, कालच आलेली काय की कधी बघा होतं पूजा वहिनीच्या तोंडावर 12 वाजलेले असतात. तर ताई 12 वाजण्याचं कारण असं होतं की तिला बरं नव्हतं. तिचं तिला ती आजारीच होती. का 500ची नोट आहे? हां, मग कालचं 100 द्यायला आलेत का अजून घेणार आहेत? मग ते टाक आणि दे की 400 रुपये. नाही रे, असलीच तू तर काय डुप्लिकेट देणार आहे का? पण ती बघणं काम असतं ना. म्हणजे ती अशी नोट बघायली ना, त्या पोरगावून त्या असली आहे काकू. मग तिला म्हणजे बघावं तर लागते ना. असंच मला मध्ये 1-2 फाटक्या नोटा आलेल्या. तर कसं ना कसं पेट्रोल पंपावर वगैरे ते चालवलंच म्हणा. पण होतं ना काही पण असं. ही आपली जागा वडापावची लय मस्त वाटते मला. खरं एक आपला स्वतःचा व्यवसाय असणं म्हणजे काय किती नशीबवान आहे मी, आहे का नाही. कोणाच्या हाताखाली कामाला जायची गरज नाही, काय नाही. म्हणजे असं हे झालं ना, आता आपलं हक्काचं काम, आपल्या हक्काचं हे करणार आपण. तिथंच व्हिडिओ काढणार होतो मी, पण तिथं ते बाजूला बसलेत ना, ते मोबाईलमध्ये काहीतरी न्यूज वगैरे काहीतरी बघतात. त्यामुळं मी का नाही असा बाजूला होऊन व्हिडिओ काढतो. जर आज मंगळवारच्या दिवशी जरा असं संध्याकाळी गर्दी पण नसते. आमच्या गावातला इथलाच बाजार असतो ना, तर त्यामुळं बाजारातनं लोक काय करतात, तिकडून पण खायला वगैरे घेऊन आलेले असतात. आता नॉर्मल अंधार झाला आहे आमच्याकडं. मी कुठं नाही सांगतो तुम्हाला आधी तर, नाहीतर आमच्याकडं म्हटलं की समजणार नाही. खरं तर खूप जणांना माहिती आहे मी कुठलं आहे. मी धाराशिव जवळचं आहे, पण मी सोलापूर जिल्ह्यातलं आहे. बार्शी माझा तालुका आहे. असा विषय आहे. पण इकडं मला हे सांगायचं होतं मेन की पाऊसच नाही आत्तापर्यंत. या पावसाळ्यातला एकही पाऊस मोठा आमच्याकडं झालेला नाही. कधी तर थोडा येतो भुरभुर भारभार थोडा आलेला, तर त्यामुळं कुठं तर थोडंसं हिरवळ वाटतं. नाहीतर पाऊस नाही ना, काहीच नाही. पूजा जरा मोबाईल बंद कर ग, मला तिकडं यायचं आहे. बंद करते का नाही? घरी गेलो तुम्ही आत्ताच आणि तेवढ्यातच गॅसची टाकी संपली. मग पळत आलो ती टाकी घेऊन. मग थोडीशी गर्दी होती तेव्हा. मग म्हणलं आता एक व्हिडिओ काढावा. बरं वाटतं ना, आपल्याला रोजची सवय असते व्हिडिओ काढायची, आणि त्यात जर आपल्याला व्हिडिओ काढायला वेळच नाही भेटला तर मग करमतच नाही. तुमच्या कमेंट बघून मला आनंद होते. तुमच्या कमेंट बघून मला एक प्रोत्साहन भेटते. इकडं येतो मी त्या लाईटीचं उजेडाखाली, तिथं व्हायला अंधार, तिथं मी दिसतच नाही. इकडं असं चौकात माणसं थांबतात, बघितलं दिसतात. काहीतरी विषय असेल त्यांचा, ते थांबल्यात तिथं. हे आज बल्ब लावलाय बघा, आजच प्रत्येक पोलवर लावल्यात. हे इथला सोलरचा चालू झाला ना, ते वरती आहे ते, मग आपल्या तिथं पण उजेड पडेल. पण ते सोलरचं नाहीच करत ना. मला एक बल्ब आणायचा होता. हां, उद्या होता वर भाईच. हां, ते डॉक्टर इथं आहेत ना याचे गुरांचे, तर ते पोरगा मला ॲड्रेस विचारत होता. ते डॉक्टर कुठं राहतं, म्हणलं हे इथंच राहतं. मस्त वातावरण आहे, एकदम थंडगार, एकदम झकास वाटायला लागलं आहे. चौकात असं आहे. लोक म्हणतात मला असं साधा मोबाईल, मी फोनमध्ये पण बोलत असेल, लोकांना काय वाटतं माहिती आहे का, की मी व्हिडिओज काढतोय. पण ॲक्च्युली मी व्हिडिओ काढत नसतोय त्यावेळेस. म्हणजे व्हिडिओ काढता याचा अर्थ काही सतत व्हिडिओवरच माणूस नसतं ना, दुसरी पण कामं असतात. तुमची वहिनीची तब्येत जर बरी असती तर माझे पहिल्यासारखे कंटिन्यू व्हिडिओ येतच राहिले असते.
आता तुम्ही असं नका म्हणू की तूच काम लावून तिला आजारी पाडला बिचारीला. असं काही नाही, असतं ना काही ना काही माणसं. मला पण, मी पण आजारीच आहे, खरंच मी आजारी आहे. तिथं ते बसलेले बातमी बघायल्यात ना, मला तिथं व्हिडिओ काढायचा होता खरं. इथं पण तो उजेड माझ्यापर्यंत पोहोचना. मी दिसतच नसेल, आधीच काळा तो काळा आणि पुन्हा वरून अजून जास्त काळा. कोणीतरी एखादं लेकरू बघत असेल व्हिडिओ तर घाबरायचा, भूत आला की काय. बरोबर आहे का नाही? आज मस्त वाटायला इथला उजेड तरी बघून. इथंच एका पोलला लावला असतं तर काय, तिथं मध्येच एखादा पोल असायला हवा होता उजेडासाठी. आपल्या स्टॉलवर पण लाईटीची गरज आहे खूप. बघू, मी लाईट घेणार आहे पुढच्या महिन्यात. जरा आपली परिस्थितीमुळं पण आपण कसं हे होतो ना, काही गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात, असं झालं. हे बघा इकडं रोहनची सायकल खेळायची पद्धत. आता या टायमाला खेळतात काय रोहन? हां, त्या सायकलीला एकतर नाही ब्रेक. काल का परवा दिवशी त्या सायकलीला घेऊन गेलो मी भातंबऱ्याला. तिथं काय ते माणूस नव्हता, कुठं तर बाहेर गेलता 8 दिवसासाठी. मग तिथून गेलो आम्ही उपळे दुमाला, आणि तिथं गेल्यानंतर पण तिथं पण कुठंच ब्रेक भेटला नाही. मग तिथून परत आलो आम्ही. त्यांना म्हणलं आता मला लवकर काय बोलू नका रे बाबा सायकलीबद्दल, मी पण थकतो ना. गाडीवर पण फिरणं काय सोपं नाही. इथं दिवसभर असतो, परत सगळं सामान खरेदीला पळावं लागतं. सतत गाडीवर धावपळ. माणूस थकतो. एकच दिवस मला त्या दिवशीच आरामासाठी मिळणार होता, आणि त्यात मला त्यानंच काम लावलं. आणि आता अंधारात कुठं खेळत बसलाय बघा की. इकडं बघा, त्याची पद्धत आहे का रोहन आता या टाईमाला खेळायची? होय रे, एक कामाचा तर आधार देत नाही. तो बारका तर आला ना रोहन, ही काय सॉरी आर्यन आला, नुसतं खायला मागतो, वडापाव खातो आणि जातो. लोकांनी इथं ठेवलेला फावडा देखील चोरला. एवढे बेकार लोक आहेत आमचे. रात्री फावडा तिथं खालीच राहिलेला. लागतं ना फावडा इथं, असं आपल्याला काही स्वच्छता वगैरे करायला, म्हणून ठेवला होता. मग हिनं गडबडीत रात्री तो फावडा आतमध्ये ठेवलाच नाही. आणि माझ्या मांडीवर त्रिशा झोपलेली होती. त्रिशा होती माझ्याजवळ, म्हणून मी अलीकडं आलो नाही. तिनं कुलूप लावला आणि तिनं ते मध्ये ठेवलंच नाही. आणि सकाळी येऊन बघतो तर तिथं फावडाच नाही. एवढे चोरटे लोक आहेत ना, त्यांना फावडा देखील नाही पुरत. खूप जणांना विचारलं आजूबाजूला, म्हणे आम्ही नाही बघितलं. नेणाऱ्याला तर लाज वाटायला पाहिजे होती की कसं न्यावं गरीबाचं. बरोबर की नाही? गरीबाचं लेकरू मी, मला त्रास देतात, देव त्यांना त्रास देईल. खरंच. चला, व्हिडिओ एवढाच टाकतो आज. बाय.